क्लासात आपण डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमध्ये वर्किंग करतोय. लास्ट लेक्चरला आपण बरेच शॉर्टकट्स स्टडी केले. शॉर्टकट्स म्हणण्यापेक्षा फंक्शनच्या पॉवरमध्ये जर फंक्शन प्रेझेंट असेल, एफ ऑफ एक्सच्या पॉवरमध्ये जी ऑफ एक्स असेल, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करायचं आणि त्याचे काही सॅम्पल प्रॉब्लेम सुद्धा आपण स्टडी केलं. बरोबर. जाता जाता आपण एक पॉइंट असा तुम्हाला सांगितला होता की एखादं फंक्शन नंबर ऑफ फंक्शनचा प्रॉडक्ट न्यूमरेटरला दाखवते, डिनॉमिनेटरला नंबर ऑफ फंक्शनचा प्रॉडक्ट आहे, शिवाय त्याची पॉवर कुठंतरी काही फ्रॅक्शनमध्ये आहे. तर अशा टाईपच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करायचं याची सुद्धा शॉर्टकट आपली झाली. आणि तिसरा पॉइंट आपण एक घेतला तो म्हणजे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी सिम्पलेस्ट फॉर्म हा एक आपण टॉपिक स्टडी केला. सिम्पलेस्ट फॉर्म, त्याच्यामध्ये शॉर्टकट असं मी म्हटलेलं नाही. काही शॉर्टकट मी देणार आहे नंतर, पण सध्या तरी शॉर्टकट असं नाही म्हटलं. आणि जाता जाता मी तुम्हाला सांगितलं होतं की नेक्स्ट लेक्चरला आपण इम्प्लिसिट फंक्शन आणि त्याच्या काही शॉर्टकट स्टडी करणार. समजतंय? आता बोर्डवर नीट लक्ष द्यायचं. एक 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 टॉपिक कव्हर करत आपण पुढे सरकणार आहे. आता बाबांनो, इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे एफ ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट. आतापर्यंतची जी फंक्शन्स आहेत, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, फंक्शनच्या पॉवरमध्ये फंक्शन, याच्यामध्ये तुम्हाला फक्त जर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स अपेक्षित असेल त्यांना, तर आपल्याला असं फंक्शन दिलं जात होतं की त्याच्यामध्ये फक्त एक्स होता. काय होता? एक्स. आणि मग त्या एफ ऑफ एक्सला आपण डिनोट करायचो वाय. त्या एक्स मध्ये असणाऱ्या फंक्शनला आपण डिनोट करायचो वाय. आणि मग याला आपण डिफरन्शिएट करायचो. एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचंय म्हणजे डेरिव्हेटिव्ह कोणाचं फाइंड करायचंय? वायचं. हे आपल्या डोक्यामधलं कॅल्क्युलेशन. बरोबर. मग या वायला आपण म्हणतो डिपेंडंट व्हेरिएबल आणि एक्सला आपण म्हणतो इनडिपेंडंट व्हेरिएबल. बरोबर. मग आता मी काय सांगतोय ऐका. दिलेल्या फंक्शन मध्ये डिपेंडंट आणि इनडिपेंडंट व्हेरिएबल जर आपल्याला सेपरेट करता येत असतील, एका बाजूला टोटली एक्समय वातावरण, दुसऱ्या बाजूला टोटली वायमय वातावरण, त्या टाईपच्या फंक्शनला म्हटलं जातं एक्सप्लिसिट फंक्शन. कसलं? एक्सप्लिसिट फंक्शन. आणि ज्या फंक्शन मध्ये डिपेंडंट आणि इनडिपेंडंट असे दोन व्हेरिएबल दिलेत, परंतु ते आपल्याला सेपरेट करता येत नाहीत, अशा टाईपच्या फंक्शनला म्हणायचं इम्प्लिसिट फंक्शन. म्हणजे आता तुम्हाला जे क्वेश्चन्स येणार ते बाबांनो हे अशा पद्धतीचे येणार. ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy यस प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे बघा. आणि क्वेश्चन असणार फाइंड dy बाय dx. ज्या वायचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे तो वाय बी या फंक्शन मध्ये प्रेझेंट आहे, आणि ज्याच्या रिस्पेक्ट मध्ये डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचंय म्हणजे एक्सच्या रिस्पेक्ट मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचंय तो एक्स सुद्धा इथं प्रेझेंट आहे याच्यामध्ये. बरोबर. मग सांगळे भाऊ, मी सांगतोय काय ते नीट ऐका, लक्ष देऊ. दिलेल्या फंक्शन मध्ये ज्या व्हेरिएबलचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचं आहे तो वाय, आणि ज्याच्या रिस्पेक्ट मध्ये डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे तो एक्स, हे दोघही या ठिकाणी त्या फंक्शन मध्ये प्रेझेंट असतील. पॉसिबल झालं तर ते सेपरेट बी होतील किंवा या ठिकाणी सेपरेट होत नसतील, तर त्या फंक्शनला म्हणायचं इम्प्लिसिट फंक्शन. काय म्हणायचं? इम्प्लिसिट फंक्शन.
मग आता या इम्प्लिसिट फंक्शन्स मध्ये डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी आपल्याला काही शॉर्टकटचा विचार करायचा आहे, काही शॉर्टकटचा विचार करायचा आहे. समजतंय? चलो आता बोर्डवर नीट लक्ष द्यायचं. एक 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 शॉर्टकट आपण स्टडी करत जाणार आहे. आता बाबांनो, समजा तुम्हाला असं फंक्शन दिलंय, यस एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 0 आणि याचं तुम्हाला फाइंड करायचं आहे dy बाय dx. काय फाइंड करायचं आहे? dy बाय dx. मग मी तुम्हाला एक शॉर्टकट देतोय. ऍक्च्युली ही शॉर्टकट इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स पेपर नंबर 1 ज्याला आपण M1 म्हणतो, तिथं आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह असा एक कन्सेप्ट आहे. पार्शियल डेरिव्हेटिव्ह एका व्हेरिएबलच्या रिस्पेक्टमध्ये डेरिव्हेटिव्ह घेत असताना जर दुसरा व्हेरिएबल आपण कॉन्स्टंट ठेवत असेल तर त्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह मेथड असं म्हटलं जातं. समजतंय का? मग आता इथं बघा, मला dy बाय dx काढायचं आहे. मी टेक्निक काय सांगतोय नीट बघा. यस हा डी नाही माझ्या सोन्यांनो. तुम्हाला सांगितले त्याला काय म्हणायचं, काय म्हणतात त्याला? यस ड्याबा, नॉट आबा. काय म्हणायचं? ड्याबा. हा काय आहे? ड्याबा. काय म्हणायचं? ड्याबा. कळलं का? नाही तर घरी या ठिकाणी म्हणत असाल पप्पाला आबा, तर हिथं वरडचा आबा बचाव. अवघड आहे चॅप्टर. चॅप्टर अवघड आहे का? आहे का? नाही, एकदम सोपं आहे. मग म्हणा बरं, आता ह्याला काय म्हणणार तुम्ही? ड्याबा. याला म्हणणार ड्याबा एफ बाय ड्याबा एक्स. याला काय म्हणणार? ड्याबा एफ बाय ड्याबा वाय. बाळांनो, याला म्हटलं जातं, नीट ऐका, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय म्हटलं जातं? पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू एक्स कीपिंग अदर व्हेरिएबल दॅट इज वाय कॉन्स्टंट. म्हणजे हिथं एक्सच्या रिस्पेक्ट मध्ये डेरिव्हेटिव्ह घेताना या वाय ला कॉन्स्टंट ठेवायचं. साहजिकच आहे. तुम्ही म्हणताय की सर मग ड्याबा एफ बाय ड्याबा वाय फाइंड करत असताना कॉन्स्टंट कुणाला ठेवायचं? तुम्हीच सांगणार. हा, एक्स ला कॉन्स्टंट ठेवायचं. समजलं? मग आता थोडक्यात बघा. आता हा क्वेश्चन तुम्हाला मी दिला प्रॅक्टिस म्हणून. यस ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy यस प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. बघा किती शॉर्टकट मेथड मी तयार करतोय. हिथं याला डिनोट करायचा एफ ऑफ एक्स कॉमा वाय. ओके, काय आलं? हा, ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर. नॉन झिरो साइडला कशाने डिनोट केलं? एफ ने. कशाने डिनोट केलं? बर. आत्ताच मिस्टर मानेंनी म्हणजे मी तुम्हाला असं सांगितलं, इम्प्लिसिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह ऑब्टेन करण्यासाठी आपण ही शॉर्टकट मेथड यूज करणार. फ्लॅशबॅक. सर इम्प्लिसिट फंक्शन परत एकदा सांगतो. ज्या फंक्शन मध्ये डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल कॉलिब्रेशन मध्ये असतात, एकत्र दिलेले असतात, ते सेपरेट होऊ शकत नाहीत, या फंक्शनला म्हणायचं इम्प्लिसिट फंक्शन. कळलं? हो का? ह्याच्यात एक्स आणि वाय दिसतोय आपल्याला, दिसतोय का? मग आता बघा, आता आपण काय करणार. यस ड्याबा एफ बाय ड्याबा एक्स काढणार. सांगताय का कोण तुमच्यामध्ये? आता जनरली चेक केलं तर बघा 3 फंक्शनचे ऍडिशन आहे. पहिला, दुसरा, तिसरा. नंबर ऑफ फंक्शनची ऍडिशन
किंवा सबट्रॅक्शन असेल तर प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट. ओके, पहिला क्वेश्चन आहे. चलो आता याच्यामध्ये काय, यस, ड्याबा बाय ड्याबा एक्स ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस ड्याबा बाय ड्याबा एक्स ऑफ 2h(x, y) प्लस ड्याबा बाय ड्याबा एक्स ऑफ by स्क्वेअर. चलो, हाँ, एक कॉन्स्टंट मल्टीप्लायर एक्स रेस टू एन च्या फॉर्म्युल्याने डेरिव्हेटिव्ह काय येतं, एन एक्स रेस टू, म्हणजे इधर क्या आएगा 2x पावर 2 - 1. आता इथं तुम्ही 100% चुकणार आहे. सांगा मला, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काय घेऊ बाहेर, यस 2h y. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कोणीतरी बॉम्ब टाकला बरोबर, कारण पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स असताना y ला काय ठेवायचं आहे, कॉन्स्टंट. म्हणून इथं नुसता 2hच कॉन्स्टंट नाही तर y सुद्धा कॉन्स्टंट इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स 1. हा, इथं सांगा 100% करेक्ट. कम ऑन, 0, कारण डेरिव्हेटिव्ह कुणाच्या रिस्पेक्ट मध्ये घेतोय, एक्सच्या. त्यावेळेस y ला काय ठेवलंय, कॉन्स्टंट. मग ह्याच्यात एक्स आहे का, म्हणजे तो काय झाला, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह. ओके, म्हणजे बिटवांनो इथं आलं हा 2ax² प्लस 2hy. चुकलं ना, ओके. काय राहिलं, हा 2ax. सेम तसंच आपण फाइंड करणार ड्याबा f बाय ड्याबा y. चलो, विथ रिस्पेक्ट टू y, यस, ज्याला मॅनर्स आहे, ज्याला कॉमन सेन्सचा भाग आहे, तो डेरिव्हेटिव्ह फाइंड करत बसणार नाही. तो मेंबर या फंक्शनची सिमेट्री चेक करन. सिमेट्री म्हणजे सर काय, या फंक्शन मध्ये तुम्हाला एक्स आणि वाय दिसतोय बरोबर का, जो रूल एक्स साठी लागलाय तोच रूल जर वाय साठी लागत असेल, ज्या एक्सच्या प्रॉपर्टीज आहेत त्याच वायच्या प्रॉपर्टीज असतील, तर बाबांनो एक्सच्या रिस्पेक्ट मध्ये तुम्ही जे डेरिव्हेटिव्ह फाइंड केलंय त्याच डेरिव्हेटिव्ह वरून तुम्ही विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह काढू शकता. जिथं एक्स आहे तिथं वाय टाकायचा आणि जिथं वाय आहे तिथं बघा बरं प्रॉपर्टी हो का, एक कॉन्स्टंट ए त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये x². वायची प्रॉपर्टी बघा, एक कॉन्स्टंट बी त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये y². दोघांची आली. एक्स आणि वायचा प्रॉडक्ट, अरे वा, एक्स ची पॉवर 1 वाय ची पॉवर 1 बरोबर. आणि इथं मल्टिप्लाय काय 2h. मग आपण डायरेक्ट घेऊ शकतोय की हा ड्याबा f बाय ड्याबा y डायरेक्ट काय येईल, ही ए घेतलाय त्याला 2 ने मल्टिप्लाय केलाय आणि एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स ला, विथ रिस्पेक्ट टू वाय ला काय येईल 2by. व्हेरी गुड. आता हे मधल्या टर्म साठी काय येणार 2h वायच्या जाग्यावर एक्स. आणि जर तुम्हाला हे ध्यानात येत नसेल तर बेस्ट वे इथं या f चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y, तेव्हा x काय असणार कॉन्स्टंट. हा x आहे, याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 0. आता विथ रिस्पेक्ट टू y जायचंय म्हणजे 2hx काय कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू y 1. मी हो का ही येईल. नंतर b कॉन्स्टंट y² चे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y 2y. हो का यार बरोबर. आणि मग आपण या फॉर्म्युल्याला आलो बघा, dy बाय dx इज इक्वल टू कम ऑन जी मायनस ड्याबा f बाय ड्याबा x काय आलाय तुमचा 2ax प्लस 2hy डिवाइडेड बाय 2by प्लस 2hx. चलो आगे, हा माइनस
न्यूमरेटर मधनं 2 कॉमन घेतला, काय राहिलं ax. बोलत राहा मेलेल्या माणसाचा शांत बसू नका. इथून काय कॉमन येईल 2. रायकरजी बोला. हा by प्लस hx. हा 2 आणि हा 2 कॅन्सल. रिमेनिंग टर्म मायनस ऑफ ax प्लस hy अपॉन by प्लस hx. ही आहे एक शॉर्टकट मेथड. या शॉर्टकट मेथडने आपण या ठिकाणी असा क्वेश्चन सोडवू शकतो. आता हाच क्वेश्चन तुमच्या सिलेबस मध्ये असणाऱ्या मेथडने बी आपल्याला सोडवता येईल. घेऊया आपण ती मेथड बी घेऊ. तुम्हाला माहित असावं नक्की क्वेश्चन कसा सोडवायचा. जर एक्झाम मध्ये MHT CETच्या तुम्हाला ही मेथड आठवली, या मेथडने जा. आता दिसताना ही लेंथ तुम्हाला मोठी दिसते या, परंतु ही लेंथ मोठी नाही, कारण तुम्हाला समजून सांगण्यासाठी स्टेप्स घेतलेत मी इथं. समजतंय? चलो आपण आता हे आन्सर तुम्ही ध्यानात ठेवलं का? मायनस ऑफ काय ax प्लस hy अपॉन by प्लस hx. ओके, आपण दुसऱ्या मेथडने जाऊ बर, जे तुमच्या बोर्डची मेथड आहे, महाराष्ट्र बोर्डची. बघा आता हा ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. dy बाय dx काढायचा आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. चलो, नंबर ऑफ टर्मची ऍडिशन आहे. समेशन रोल, प्रत्येकाचे डेरिव्हेटिव्ह सेपरेट. म्हणजे इथं काय येणार डी बाय dx ऑफ ax स्क्वेअर प्लस डी बाय dx ऑफ 2hxy प्लस डी बाय dx ऑफ by स्क्वेअर इज इक्वल टू 0. चलो आगे. आता बघा बरं, इथं एक कॉन्स्टंट मल्टिप्लायर डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. एक्स स्क्वेअरचे डेरिव्हेटिव्ह काय 2x प्लस 2h कॉन्स्टंट. आता XY चा प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट रोल. फर्स्ट x डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. प्लस हा y आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय यस 1. चलो आगे. हा b कॉन्स्टंट मल्टिप्लायर. y स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय y स्क्वेअरचं 2y यस इज इक्वल टू 0. तर सगळ्या टर्म मध्ये बघितला तर आपल्याला 2 दिसतोय. याचा अर्थ याला आपण 2 ने डिवाइड करू शकतोय. बघा बरं, 2 ने डिवाइड केलं तर काय राहील इथं ax प्लस 2 ने डिवाइड केल्यामुळे 2 कॅन्सल, h ने मल्टिप्लाय hx dy बाय dx प्लस h ने मल्टिप्लाय hy. 2 ने डिवाइड केलं काय राहिलं by dy बाय dx इज इक्वल टू 0. चला बघा, ही dy बाय dx च्या टर्म आपलं टार्गेटच काय dy बाय dx काढायचंय. चला, ह्या 2 टर्म मधनं आपण dy बाय dx कॉमन घेतला, काय राहिलं कमॉन hx प्लस इथं काय राहिलं by. व्हेरी गुड, हुशार आहात तुम्ही. प्लस dy बाय dx ज्याच्यात नाहीत अशा टर्म कोणत्या राहिल्या ax प्लस hy इज इक्वल टू 0. आता हे प्लस ब्रॅकेट तिकडे गेलं तर काय होणार मायनस. म्हणजे माझ्या सोन्यांनो इथं आलं dy बाय dx इन ब्रॅकेट hx प्लस by इज इक्वल टू काय आला मायनस ऑफ ax प्लस hy. आणि हे ब्रॅकेट प्रोडक्ट मध्ये इकडे आल्या डिवाइडला जाईल. म्हणजे इथं dy बाय dx इज इक्वल टू आला मायनस ऑफ ax प्लस hy अपॉन hx
प्लस by. एवढं कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल तुमच्या मेथडने, म्हणजे जी महाराष्ट्र बोर्डची टोटल डेरिव्हेटिव्ह मेथड आहे त्या मेथडने तुम्ही प्रॉब्लेम सोडवला तर तुम्हाला एवढा मोठा प्रॉब्लेम गृहीत धरावा लागेल. आणि जर मी मगाशी सांगितलेली पार्शियल डेरिव्हेटिव्ह मेथड जर तुम्ही डोक्यात ठेवली तर तुमचा क्वेश्चन फक्त 3 स्टेपमध्ये सुटणार आहे. किती? 3. स्टेप नंबर 1, फॉर्म्युला dy by dx is equal to minus dya by f by dya by x upon dya by f by dya by y. स्टेप नंबर 2 मध्ये डेरिव्हेटिव्ह मांडून टाका. स्टेप नंबर 3 मध्ये सिंप्लिफिकेशन घ्या. आन्सर तुमच्यापाशी. समजलं? तर बेटवांनो, थोडासा फ्लॅशबॅक. मिस्टर मान यांनी म्हणजे मी असं सांगितलं की जर इम्प्लिसिट फंक्शनचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं झालं तर आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह मेथडने तो क्वेश्चन सोडवू शकतो. काही मेंबर म्हणता सर 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 अजून एक क्वेश्चन आम्हाला तसा सोडवून द्या बर पार्शियल डेरिव्हेटिव्हने. चलो जाऊया आपण आणखीन एका क्वेश्चनच्या दिशेने जाऊ. ओके, समजा तुम्हाला हा क्वेश्चन दिलाय एक्स स्क्वेअर एक्स इंटू साइन इनवर्स वाय प्लस वाय इंटू साइन इनवर्स एक्स प्लस 2y स्क्वेअर इज इक्वल टू 0. हा क्वेश्चन दिला. एक्स स्क्वेअर प्लस एक्स साइन इनवर्स वाय प्लस वाय साइन इनवर्स एक्स प्लस 2y स्क्वेअर इज इक्वल टू 0 असा तुम्हाला क्वेश्चन दिलाय. बरोबर? चला आता याला आपण काय डिनोट करतो? एफ ऑफ एक्स वाय. बघा ते एकदम सिंपल आहे. यस, लेट एफ ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू साइन इनवर्स वाय प्लस कमान जी वाय इंटू साइन इनवर्स एक्स प्लस 2y स्क्वेअर. आता थोडं फास्ट. dy बाय dx इज इक्वल टू मायनस कमान जी dya by f by dya by x अपॉन dya by f by dya by चलो माइनस ऑफ 1 2 3 4 टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय. समेशन रूल येणार. कोण सांगताय मला? कमान जी dya by f by dya by x means डेरिव्हेटिव्ह ऑफ f विथ रिस्पेक्ट टू x कीपिंग y कॉन्स्टंट. चलो एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय? 2x. आता हा y कॉन्स्टंट आहे म्हणजे हा साइन इनवर्स y कॉन्स्टंट. बरोबर? व्हॉट इज युअर डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x? 1. व्हेरी गुड. प्लस इथं बघा बर हा y कॉन्स्टंट मानला आहे असा साइन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि त्या चुकीचं उत्तर मला 2y स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय? अय्या किती हुशार आहेत. 0 नाही दिलं चुकीचं उत्तर. कारण पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण साळुंके साहेब वर्किंग करतोय. f चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेताना y ला काय ठेवलंय आपण? कॉन्स्टंट. चलो 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 आगे बढ़ेंगे. बघा किती सोपं झालंय हे. होल डिवाइडेड बाय आता dya by f by dya by y विथ रिस्पेक्ट टू y कीपिंग x कॉन्स्टंट. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0. कॉन्स्टंट x आहे. हा एक्स कॉन्स्टंट आहे असा साइन इनवर्स y चं डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ यस व्हेरी गुड व्हेरी गुड प्लस हा साइन इनवर्स x कॉन्स्टंट आहे असा y चं डेरिव्हेटिव्ह y च्या रिस्पेक्ट मध्ये 1 आणि हे 2y स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 4y. व्हेरी गुड व्हेरी गुड. बघा किती सोपं झालं. एक काम करू आपण
आता इथं काय काम केलंय ते तुमच्या ध्यानात येणारच आहे. हे मायनस साइन बाजूला ठेवलंय मी. यस 2x प्लस साइन इनवर्स y इंटू रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस y अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. समजा की नाही समजा. या 3 टर्मच्या कॉम्बिनेशन साठी सोन्यांनो मी एलसीएम घेतला. रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर काय घेतला एलसीएम. म्हणजे हा रूट याला मल्टिप्लाय करेल तसाच याला. मी ही डायरेक्ट कंबाईन टर्म घेतली 2x प्लस साइन इनवर्स y आणि त्याला मल्टिप्लाय एलसीएम प्लस हा एलसीएम y ला मल्टिप्लाय येणार नाही कारण तो y लाच डिवाइडला आहे. चलो आगे. हिथं तसंच एलसीएम काय येतोय आपला हा रूट. मध्ये हो का हा x इंटू 1 काय आला x प्लस हा रूट याला मल्टिप्लाय जाणार. हा रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर इंटू हा साइन इनवर्स x प्लस 4y होल डिवाइडेड बाय रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर. ओके. आता पुढच्या स्टेप मध्ये ही टर्म अपॉन ही टर्म आहे म्हणजे उलटून गुणिले होणार का नाही. म्हणजे ही टर्म कुठं जाणार आहे न्यूमरेटरला आणि ही टर्म कुठे येणार डिनॉमिनेटरला. ही टर्म न्यूमरेटरला मल्टिप्लाय होईल आणि ही टर्म डिनॉमिनेटरला. म्हणजे बाबांनो आपली फायनल स्टेप आली बघा. हे रूट यस सॉरी मायनस साइन राहणार ना आपलं ते हो का. हे मायनस ऑफ हे मायनस हे रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर इंटू यस हा 2x प्लस साइन इनवर्स y हे ब्रॅकेट हा इंटू यस रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस y होल डिवाइडेड बाय हे का ही टर्म याला मल्टिप्लाय येणार रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू यस एक्स प्लस रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर इंटू साइन इनवर्स एक्स प्लस 4y. आता ह्याच्यात मी बऱ्याच काही चुका केलेल्या आहेत. त्या चुकांचं करेक्शन मला सांगा. कमॉन. हे बघा ही टर्म वरती गेली या बरोबर. याचाच अर्थ हे ब्रॅकेट हितनं असं स्टार्ट होणार का नाही इथं एंड होणार. पॉइंट क्लिअर. सेम तसंच या पूर्ण ह्याला ब्रॅकेटला मल्टिप्लाय ही टर्म आली म्हणजे हितनं हे ब्रॅकेट चालू होणार का नाही म्हणजे हिथं एंड. आणि ही ब्रॅकेट जर तुम्ही नाही टाकली तर त्याचं मिनिंग वेगळं होतंय. मिनिंग हे होतं येळे साहेब ही टर्म फक्त या टर्मला मल्टिप्लाय आहे या टर्मला नाही. आणि त्याच्यामुळं प्रत्येक ब्रॅकेट कशा पद्धतीने घ्यायचंय हे आपल्या ध्यानात राहिलं पाहिजे. समजतंय. मग आता मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही प्रॉब्लेम्स इथं देणार आहे. हे प्रॉब्लेम्स तुम्ही सोडवायचे. हे कळलंय तुम्हाला म्हणजे मला पुढच्या शॉर्टकटला जायला. येस ऑर नो. यस. चलो हे काही क्वेश्चन्स देतोय तुम्हाला. हे महाराष्ट्र बोर्डच्या बुक्स मधून देतोय. सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्यायचे आणि या ठिकाणी हे क्वेश्चन्स मला दाखवायचे सांगायचे सर असे असे आले म्हणून. हे क्वेश्चन्स घ्या 1 by 1. यस रूट एक्स प्लस रूट वाय इज इक्वल टू रूट ए. सेकंड क्वेश्चन आहे एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस 4x क्यूब y इज इक्वल टू 0. नेक्स्ट x प्लस रूट ऑफ xy यस प्लस y इज इक्वल टू 1. वन मोर क्वेश्चन. यस cos ऑफ xy यस इज इक्वल टू
एक्स प्लस वाय. बस हे 4 क्वेश्चन्स मला तुम्ही सोडवून दाखवायचे की सर हे क्वेश्चन्स अशा पद्धतीने सुटले. समजलंय? एक शॉर्टकट मेथड की जी शॉर्टकट मेथड तुम्हाला ऑल टाईपच्या इम्प्लिसिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करायचं ह्याचं नॉलेज देऊन जाते. पॉइंट क्लिअर? आता या इम्प्लिसिट फंक्शन्स मध्येच आणखीन काही स्पेशल टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत. आता स्पेशल टाईपचे प्रॉब्लेम म्हणजे कोणते प्रॉब्लेम बघू आपण. बोर्डवर नीट लक्ष द्यायचं. आता कोणीही लिहायची गरज नाहीये. यस. आता हा पार्ट बघा बर. हे फार लोकांच्या आवडीचं आहे कारण याच्यावर महाराष्ट्र बोर्ड एक्झामिनेशन मध्ये जी 2 प्रूफ येतात ती 2 प्रूफ बऱ्याच लोकांनी तोंडपाठ करून ठेवले असते. प्रूफ नंबर 1 व्हेरी आयएमपी क्वेश्चन आहे. हा यावर्षी सुद्धा येऊ शकतो 99%. शो दॅट एव्हरी सेकंड डिग्री homogeneous equation in x and y that is ax square plus 2hxy plus by square is equal to 0 always represent a pair of straight lines passing through origin. In Marathi, कोणतंही सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन घेतलं तर त्याने रिप्रेझेंट होणाऱ्या 2 लाईन्स असतात आणि त्या दोन्ही लाईन ओरिजिन मधूनच पास होतात. 4 मार्काला बोर्डाच्या परीक्षेला क्वेश्चन येतो. आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये मी विसरलेलो नाही. दुसरं एक आयएमपी क्वेश्चन आहे बघा. पियर ऑफ स्ट्रेट लाईन या चॅप्टर मध्ये तुम्ही ह्याला शिकलाय बरोबर. आणखीन एक क्वेश्चन काय तर सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशनने रिप्रेझेंट होणाऱ्या ज्या 2 लाईन्स आहेत त्या 2 लाईन्स मधला ॲक्यूट अँगल फाइंड करण्याचा हा फॉर्म्युला आहे हे प्रूव्ह करा. काय? टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. समजलं? तर हे 2 क्वेश्चन्स तुम्हाला आयएमपी क्वेश्चन महाराष्ट्र बोर्डसाठी मी सांगितले. ऍक्च्युअल मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह चॅप्टर मध्ये. आता मला सांगायचंय काय ते नीट ऐका. मग हे सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन आहे आणि याचा तुम्हाला डीवाय बाय डीएक्स फाइंड करायला सांगितला. डेरिव्हेटिव्ह तर तुम्हाला येतच बरोबर. तर ह्याला 2 आन्सर आहेत. एक आपण इम्प्लिसिट फंक्शनने ऑब्टेन करणार ते आन्सर येणार आहे. मगाच आपला dy by dx is equal to minus dya by f by dya by x upon dya by f by dya by y या फॉर्म्युल्यावरनं एक आन्सर येतं आणि त्या आन्सरला सिम्प्लिफाय केल्यानंतर जे काय बाबांनो एबीसीडी 4 ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसणार आहे ते आन्सर हे असणार आहे y by x. म्हणजे सर आम्हाला सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन दिलं आणि एबीसीडी 4 ऑप्शन मध्ये जर y अपॉन x असा ऑप्शन असेल तर आम्ही तोच ऑप्शन मार्क करायचा का? हो, तोच ऑप्शन मार्क करायचा. डेरिव्हेटिव्ह फाइंड करत बसायचं नाही वेड्यासारखं. आपल्याला काय आहे? टाइम लिमिट बरोबर. मग आता मी काय सांगितले शॉर्टकट नीट ऐका. कोणतं बी सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन असू द्या त्याचा डीवाय बाय डीएक्स y अपॉन एक्स येतो. म्हणजे मित्रांनो समजा तुम्हाला असं इक्वेशन दिलं 2x स्क्वेअर प्लस 5xy प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. याचा डीवाय बाय डीएक्स काय? y अपॉन एक्स. समजा तुम्हाला हे इक्वेशन दिलं x स्क्वेअर प्लस 5xy मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. याचा डीवाय बाय डीएक्स काय? y अपॉन एक्सच. समजलं? म्हणजे आता मोठी शॉर्टकट मेथड तुमच्या समोर आलेली आहे. सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन जर आपल्याला दिलं तर त्याचा डीवाय बाय डीएक्स हा y अपॉन एक्सच असतो
आणि ज्याचा डीवाय बाय डीएक्स वाय अपॉन एक्स असतो त्याचं हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह नांगरे पाटील काय असतं? झिरोच असतं. सोडवून बघा तुम्ही. पण आता सध्या हे पाठच करायचं, सोडवायच्या नादी लागायचं नाही. पॉइंट क्लिअर? समजलं टेक्निक? चल, काय सांगितलं आम्ही? आताची शॉर्टकट काय होती? हा यस तुम्ही, हा यस कमॉन जी, उभा राहा पटापट पटापट, फेविकॉल टाकून चिटकवल्यासारखं बघू बसू नका. हा कोण सांगेल मला? हा बोला. %100% करेक्ट आहे. बघा बसा खाली. सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन XY मध्ये असेल तर त्याचं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह y अपॉन एक्सच असतं. आणि त्याच्या पुढे जाऊन आम्ही काय सांगितलं? ज्याचं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह y अपॉन एक्स असतं त्याचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झिरोच असतं. पॉइंट क्लियर? यस और नो? यस. चलो आगे बढ़ेंगे. विचारले का तुम्ही त्यांना पाठवायचं? बोर्डवर मी या ठिकाणी बरेच प्रॉब्लेम्स मांडलेत. याच्यात तुम्हाला काय दिसतंय ते सांगा बरं मला. कोण सांगेल मला? यस. हा यस, हा जाधव मॅडम. पॉवरची ऍडिशन. जाधव मॅडम तुम्हाला असं म्हणायचंय का की डाव्या बाजूला एक्स आणि वाय यांचा प्रोडक्ट आहे, बरोबर, आणि त्यांना दोन पॉवर आहेत एम आणि एन, बरोबर. आता उजव्या बाजूला गेलं तर एक्स आणि वाय ची ऍडिशन घेतली आणि पॉवर मध्ये या पॉवरची ऍडिशन घेतली, बरोबर ना? बसा खाली. बरोबर आहे जाधव मॅडमचं. नीट आहे का? शॉर्टकट कशी येते ती नीट लक्ष द्या. LHS side contains product of x and y. LHS side contain product of x and y. And RHS side contain summation of x and y. बरोबर. आता डाव्या बाजूला ज्या x आणि y च्या पॉवर आहे त्याच पॉवरची ऍडिशन उजव्या बाजूला ब्रॅकेटच्या पॉवर मध्ये दिली. हे काय? m आणि n ची ऍडिशन, m प्लस n, बरोबर. इधर देखो ना यार. हा एक्स वाय. एक्स ची पॉवर काय? आवाज. y ची पॉवर किती? 1 + 1 किती? यस, व्हेरी गुड. इधर देखो, x ची पॉवर किती? y ची पॉवर 2 आणि 1. इधर देखो 3 आहे. इधर देखो 3 2 5. ओके. आणि अशा टाईपचा प्रॉब्लेम जर एक्झाम मध्ये येत असेल तर डोक्यात आन्सर ठेवून द्या. dy/dx = y अपॉन एक्सच असतो. कळलं? कळलं? आता ह्याच्या अगोदरचं बघा. मिस्टर मानेंनी मग कशी काय सांगितलं होतं? एव्हरी सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन इन एक्स अँड वाय ऑलवेज कंटेन डेरिव्हेटिव्ह dy/dx = y/x. आणि ज्याचा dy/dx y/x असतो त्याचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय असतं? मग इधर भी देखो ना यार. इथं काय सांगितलं मिस्टर मानेंनी? डाव्या बाजूला काय? एक्स आणि वाय चा काय? उजव्या बाजूला काय? ऍडिशन. उजव्या बाजूला एक्स आणि वाय ची ऍडिशन आहे, त्याच वेळेस पॉवर मध्ये सुद्धा यांच्या पॉवरची ऍडिशन केली, बरोबर का? बरोबर का? मग अशी सिच्युएशन असेल तर त्या प्रॉब्लेमचा dy/dx हा y अपॉन एक्सच असतो. काय असतो? आणि ज्याचा dy/dx y अपॉन एक्स असतो त्याचा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय असतं?
याचा अर्थ याचा सुद्धा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय येणार? झिरोच येणार. कुछ कुछ हो रहा है ना, कुछ कुछ हो रहा है ना. हा, असं वाटतंय का असलं सगळं जर आपलं तोंडपाठ झालं तर 100% आपल्याला मॅथमॅटिक्सला 100 मार्क पडतील. तोंडपाठ झालं, अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स आले, भरपूर प्रॅक्टिस केलं तुम्ही, तर 100% तुम्हाला 100 पैकी 100 मार्क पडायला काही हरकत नाही. पॉइंट क्लिअर? चलो आगे बढेंगे. आणखीन एक शॉर्टकट तुमच्या समोर येते, बोर्डवर नीट लक्ष द्यायचं. इथं नीट बघा बर. यस, साइन ऑफ सी कॉन्स्टंट ई रेस टू tan inverse of काय दिसतंय तुम्हाला? सर आम्हाला असं दिसतंय हे एक फंक्शन आहे. हो सर, ई एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. सर ही तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. बरं ठीक आहे. सर इथं या ठिकाणी पॉवर मध्ये n/2 आहे. हो, मग आता नीट बघा, हे जे तुम्हाला डिफरंट फंक्शन दिसतात ते सगळी कोणत्या बाजूला आहे? तो LHS साईडला. कुठं आहे ते? आणि RHS साईड काय हो? बरोबर, हे सगळी फंक्शन तुम्हाला कुठं दिसते? ती LHS ला. आणि RHS साईड काय? कॉन्स्टंट. ओके, एक पॉइंट. दुसरा पॉइंट, ज्या दोन टर्मची न्यूमरेटरला ऍडिशन आहे त्याच दोन टर्म तुम्हाला डिनॉमिनेटरला दिसतात. इथं बघा, x प्लस वाय, तेच दोन टर्म x मायनस वाय. न्यूमरेटरला ऍडिशन असेल तर डिनॉमिनेटरला सबट्रॅक्शन, न्यूमरेटरला सबट्रॅक्शन असेल तर डिनॉमिनेटरला ऍडिशन. पॉइंट क्लिअर? आता बघा, आउटर साइडला एक फंक्शन आहे आणि त्या फंक्शनच्या आत ज्या दोन टर्मची ऍडिशन न्यूमरेटरला आहे त्याच दोन टर्मची सबट्रॅक्शन, त्याच दोन टर्मची सबट्रॅक्शन डिनॉमिनेटरला. जर न्यूमरेटरला सबट्रॅक्शन आहे तर डिनॉमिनेटरला ऍडिशन, आणि उजवी बाजू काय? कॉन्स्टंट. उजवी बाजू काय? कॉन्स्टंट. या टाइपच्या सगळ्या प्रॉब्लेमचं आन्सर dy/dx इज इक्वल टू y/x येतं. हो, पण याच्यामध्ये एक रिस्क आहे. रिस्क ही आहे, जसं याचं आन्सर y/x येतं तसंच याला दुसरं सुद्धा एक आन्सर येतं. दुसरं आन्सर जर ABCD 4 ऑप्शन मध्ये y/x या पद्धतीचा रिझल्ट तुम्हाला दिलेला नसेल तर तुम्हाला ते दुसरं आन्सर आणावं लागतं. सर आणावं लागतं? हो, डेरिव्हेटिव्ह मध्ये y/x हे आन्सर जर या टाइपच्या प्रॉब्लेमला तुम्हाला आणायचं असेल तर जोपर्यंत y/x इज इक्वल टू कॉन्स्टंट अशी सिच्युएशन त्या प्रॉब्लेम मध्ये क्रिएट होत नाही तोपर्यंत डेरिव्हेटिव्ह घ्यायचंच नाही. काय करायचं? तोपर्यंत डेरिव्हेटिव्ह घ्यायचंच नाही. सर दुसऱ्या आन्सरसाठी तुम्ही ABCD 4 ऑप्शन मध्ये फंक्शन मध्ये तुम्हाला जर एखादे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिलेलं आहे, समजा हे टॅन इनव्हर्स दिलंय आणि ABCD 4 ऑप्शन मध्ये टॅन ऑफ 8 दिसतोय, याचा अर्थ टॅन ऑफ 8 ला कॉन्स्टंट म्हणून एका बाजूला सेपरेट होऊन द्यायचं नाही. कारण तो कॉन्स्टंट म्हणून एका बाजूला गेला की टॅन ऑफ 8चं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 0. म्हणजे तो टॅन काय होणार? तिथनं निघून जाणार. म्हणजे आपल्या आन्सर मध्ये टॅन सापडेल का? नाही सापडणार.
कळतंय का? एक क्वेश्चन बरोबर नीट लक्षात द्यायचं. या टाईपसाठी ऑदर आन्सर कसं येतं आणि तेच आन्सर कसं येतं याच्यावर एक क्वेश्चन आपण मांडू. बरोबर नीट लक्ष द्या. आणि हा क्वेश्चन झाला की आपला लेक्चर संपला म्हणून समजायचं. एक क्वेश्चन तुमच्यासाठी. आता हा क्वेश्चन बघा. यस, log to the base 10 of x cube minus y cube upon x cube plus y cube is equal to yes 2 is equal to 2. आणि सेकंड आन्सर, पहिला आन्सर याच्यामध्ये dy by dx y by x आणि सेकंड आन्सर यस मायनस 99x स्क्वेअर अपॉन 101 y स्क्वेअर. हे दोन्ही आन्सर मी कशी आणतोय बघा. बघा मी टेक्निक काय सांगितलं होतं. आउटसाइडला एक फंक्शन बघा लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. न्यूमरेटरला ज्या दोन टर्मची ऍडिशन आहे त्याच दोन टर्मचं सबट्रॅक्शन डिनॉमिनेटरला, किंवा न्यूमरेटरला सबट्रॅक्शन असेल तर डिनॉमिनेटरला, आणि उजवी बाजू उजवी बाजू कॉन्स्टंट दिसते 2. हे दोन टर्म दिसल्या एक्स क्यूब वाय क्यूब सबट्रॅक्शन आहे, इथं ऍडिशन. फिक्स आन्सर आहे एक आपलं काय वाय बाय एक्स. चला मी दोन्ही आन्सर आणतो. बरोबर नीट लक्ष द्यायचं कशा पद्धतीने आन्सर येतात दोन्ही बघा. एक काम करू, लॉग रिमूव्ह करू. ओके, ही लॉगॅरिथमिक प्रॉपर्टी. डोंट राइट. लॉग ऑफ m टू द बेस a इज इक्वल टू x, देन m इज इक्वल टू a रेज टू x. इथं नीट बघा, लॉगॅरिथमच्या बेसला जी टर्म आहे ती उजव्या बाजूला शिफ्ट होऊन उजव्या बाजूच्या टर्मला त्याने पॉवर मध्ये उचललंय a रेज टू x. समजलं का? सेम तसंच हा लॉग ऑफ m झाला, हा a आणि हा x, a रेज टू x. चलो आगे. एक्स क्यूब माइनस वाई क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाई क्यूब इज इक्वल टू 100. डिवाइडची टर्म इकडे गेली तर प्रोडक्ट मध्ये. चलो एक्स क्यूब माइनस वाई क्यूब, एक्स क्यूब इंटू 100 एक्स क्यूब, प्लस 100 वाई क्यूब. व्हेरी गुड. चलो आगे. आता नेहमी डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी आपण काय करतो, सिम्प्लिफिकेशन करत जातो आणि जो सिम्पलेस्ट फॉर्म येईल त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो का नाही. मग हो का, इथं अजून ऍडिशन पॉसिबल आहे. हा एक्स क्यूब, त्याच्यासाठी साईडला एक्स क्यूबची टर्म आला, हा प्लस 100 इकडे आणला तर काय होईल मायनस 100. हा मायनस वाय क्यूब इकडे आला, हा प्लस. ओके, चलो आगे. 1 माइनस 100 माइनस 99 एक्स क्यूब, इथे काय येणार 101 वाय क्यूब. इथं दोन आन्सर ऑब्टेन करण्यासाठी प्रोसिजर चालू होते. बघा आता मला पहिला आन्सर आणायचं आहे. अगोदर पहिला आन्सर y अपॉन एक्स हे आन्सर सांगण्यासाठी नांगरे पाटील मी काय सांगितलं होतं, तोपर्यंत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं नाही जोपर्यंत y अपॉन एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट येत नाही. सांगितलं की नाही? बरोबर. मग आता हो का, चला त्या आन्सरच्या दिशेने एक काम करू आपण. हा प्रोडक्ट मधला एक्स क्यूब इकडे आला तर डिवाइडला जाईल का नाही. म्हणजे इथं बघा वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब. ओके, आणि हा प्रोडक्ट मधली टर्म इकडं डिवाइडला, म्हणजे काय आलं इकडं मायनस 99 अपॉन 101. बरोबर. आता आपण क्यूब रूट घेऊ. यस, क्यूब रूट घेतला. टेकिंग क्यूब रूट्स, देन एस क्यूब रूट आणि क्यूब काय झालं कॅन्सल, म्हणजे वाय बाय एक्स इज इक्वल टू हा क्यूब रूट मायनस 99 अपॉन 101.
आणि आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जर मी या स्टेपमध्ये डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल नरसाळ्यांनो? 0. काय येईल? एक चुप. कॉन्स्टंट आहे, त्याच्यात एक्स बी नाही वाय बी नाही. काय आहे? आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय? बर. 100 कॉन्स्टंट आहे, 100चं डेरिव्हेटिव्ह 0. 1 लाख कॉन्स्टंट आहे, 1 लाखचं डेरिव्हेटिव्ह 1. कॉन्स्टंट आहे, 1चं डेरिव्हेटिव्ह. मग एक काम करू की हो, एक आपण छोटा कॉन्स्टंट घेऊ, छोटा आणि गोंडस कॉन्स्टंट घेऊ के. यस, कॉल दिस एज इक्वेशन 1 से. आहे का नाही? के चं डेरिव्हेटिव्ह काय? आवाज. आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय? याचा अर्थ याच्या जागेवर हा के घेतला तर चालेल का नाही? आणि मिस्टर मानेंनी म्हणजे मी मागाशी काय सांगितलं होतं, तोपर्यंत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं नाही जोपर्यंत y अपॉन एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट येत नाही. बरोबर आला का नाही इथं? हा, चला आता डेरिव्हेटिव्हच्या दिशेने जायचंय. सोपं जावं म्हणून y इज इक्वल टू के एक्स लिहिला. काय लिहिला? के एक्स. हे काय भागिले इकडं गुणिले आणि याला डिफरन्शिएट केलं. व्हॉट इज योर डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x? dy बाय dx इज इक्वल टू के कॉन्स्टंट इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1. व्हेरी गुड. आणि के म्हणजे काय? y बाय x. आलं का नाही आन्सर? आलं का नाही? अहो मगरची हा के आहे का नाही इथं? हा, आता के ची व्हॅल्यू टाकणार मी इथनं y बाय एक्स. कळलं? कळलं. बर चलो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे असलं करणार का सीईटी साठी? ही बोर्डाच्या एक्झामला चालेल, बोर्डाच्या परीक्षेला हे असाच प्रॉब्लेम सोडवायचा आहे. सीईटीला जर असलं काही घांजार करत बसला ना, जिंदगी बी घांजार झाली. ध्यानात ठेवायचं, कारण आपल्याला 108 सेकंद दिलेत. 108 सेकंदामध्ये क्वेश्चन सोडवायचा आहे. म्हणून मिस्टर मानेंनी म्हणजे मी मागाशी तुम्हाला एक शॉर्टकट सांगितली. ती शॉर्टकट काय होती? अशा टाईपचा प्रॉब्लेम दिलेला असेल तर त्याचं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह y अपॉन एक्स असतं. हे जर तुला माहित आहे तर कसं असतं हे तू परीक्षेला कशाला सोडवत बसलाय? तुला माहित आहे का नाही असतं? कर्ण मार्कन जाणं गपची. कसं असतं तो किती दिलंय मी. एवढा मोठा प्रॉब्लेम जर सोडवायचा म्हटलं तर 5 मिनिटं तर सहज जातील. बरोबर. आणि 5 मिनिटं म्हणजे 6×35 300 मिनिट सॉरी सेकंद झाले. 300 सेकंद आहेत का आपल्यापाशी? किती आहेत? समजलं? आणि त्याच्यामुळे शॉर्टकटच तोंडपाठ करायचे. हा, बरेच जण ते वैशी म्हणते सर दुसरं आन्सर काय नाही, वैशेवकी तर डेरिव्हेटिव्ह घेऊन टाक. या टर्म मध्ये डेरिव्हेटिव्ह घेतलं का नाही तुला हे आन्सर येऊन जाणार. ठीक आहे. हो, -99 कॉन्स्टंट एक्स क्यूबचे डेरिव्हेटिव्ह काय? 3x². हा 101 कॉन्स्टंट y क्यूबचे डेरिव्हेटिव्ह काय? 3y². आणि y चा डेरिव्हेटिव्ह व्हेरी गुड. हे बघा 3 ला 3 कॅन्सल. यस, -99x² अपॉन 101 y² इज इक्वल टू dy बाय. समजलं? तर या पद्धतीने आपल्याला शॉर्टकट मेथड्स यूज करायचे. अशाच टाईपच्या शॉर्टकट मेथडचा सिलसिला आपण कायम ठेवणार आहे. आणि ज्या वेळेस आपल्या सगळ्या शॉर्टकट मेथड स्टडी करून होतील त्यावेळेस आपण MCQ ला सुरुवात करणार. थोडासा मारूया फ्लॅशबॅक. आपण आतापर्यंत काय स्टडी केलं? आतापर्यंत आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनच्या 2 शॉर्टकट स्टडी केल्या. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची आपण सिम्पलेस्ट फॉर्म स्टडी केला. आणि इम्प्लिसिट फंक्शनमध्ये मिस्टर मानेंनी म्हणजे मी असं सांगितलं, कोणतं बी सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन दिलं तर त्याचा dy बाय dx काय असतो? y अपॉन x. आणि ज्याचा dy बाय dx y अपॉन x असतो त्याचं हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 0 असतं. आणि नंतर या ठिकाणी इम्प्लिसिट फंक्शनमध्ये तुम्हाला आणखीन एक फॉर्म्युला देण्यात आला माझ्याकडून, dy बाय dx इज इक्वल टू मायनस ड्या बाय f बाय ड्या बाय x अपॉन ड्या बाय f बाय ड्या बाय y. बरोबर. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की यस, आउटसाइडला फंक्शन आहे, इनसाइडला ज्या 2 टर्मचा सबट्रॅक्शन न्यूमरेटरला आहे त्याच 2 टर्मची ॲडिशन डिनॉमिनेटरला असेल आणि उजवी बाजू कॉन्स्टंट असेल तर त्याचं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह y अपॉन एक्सच येतं. समजलं? तर आता आपण पुढचा पार्ट नेक्स्ट लेक्चरला बघू. थांबूया.